नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24 बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील। प्रेषित पैगंबरांची सप्टेंबरमध्ये 1,500वी जयंती होणार साजरी। रझा अकॅदमीद्वारे देशभरात धार्मिक उपक्रमांचे नियोजन। मुस्लिम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांची 1,500वी जयंती येत्या 5 सप्टेंबर 2025 रोजी साजरी होणार आहे। या निमित्त ऑल इंडिया रझा अकॅदमीने विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन देशभरात केले आहे। जानेवारीपासून हे उपक्रम सुरू असून यात प्रत्येक दर्ग्याच्या ठिकाणी दर सोमवारी भंडारा सुरू आहे व या वर्षात जन्मणाऱ्या मुलांची नावे मोहम्मद ठेवणे चालू केलेले आहे। मोहम्मद पैगंबरांनी दिलेला शांती माणुसकीचा संदेश अन्य धर्मीयांपर्यंत पोहोचवणे व शालेय मुलांना विशिष्ट धार्मिक संदेश देणारा बरकत पेन ट्रेसिंगवर कोणत्याही पेन व पेन्सिलने कुराण शरीफ हा धार्मिक ग्रंथ स्वतः लिहिण्याचा अनुभव प्रत्येकाला देणे, प्रत्येक घरावर स्टिकर चिटकवून त्याद्वारे प्रेषितांच्या 1,500व्या जयंतीचा संदेश देणे यासारखे उपक्रम सुरू झाले आहेत। 5 सप्टेंबर 1447 रोजी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा जन्म झाला। त्याआधी जगभरात सुरू असलेला रक्तपात, भांडणे, वाद, दुष्काळ व अन्य समस्या प्रेषितांच्या जन्मानंतर संपल्या व जगात शांतता निर्माण झाली। दुष्काळ संपला, रक्तपात थांबला, भांडणे वादही संपले, झाडी झुडपे फळा फुलांनी भरू लागल्याचे सांगितले जाते। या पार्श्वभूमीवर येत्या 5 सप्टेंबर 2025 रोजी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांची 1,500वी जयंती असल्याने ती उत्साहात साजरी करण्याचे नियोजन ऑल इंडिया रझा अकॅदमीने केले। त्यासाठी अकादमीचे पदाधिकारी जागृतीसाठी देशभरात फिरत आहेत। अहमदनगरलाही नुकतेच रझा अकॅदमीचे संस्थापक अध्यक्ष मौलाना अलहाज सय्यद नूरी, प्रवक्ते मौलाना अब्बास रिझवी, भिवंडीचे मुंबई अध्यक्ष मौलाना कारी अब्दुर रहमान, सचिव मोहम्मद मुस्तफा रजाक यांच्यासह चकलांबा बीड येथील सय्यद महबूब कादरी, सय्यद जमील जानेमिया जालना, शेख बाबर चांद, मौलाना शाहिद आले होते। 5 सितंबर 2025 को हमारे नबी हुजूर सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम की पैदाइश को 1500 साल हो रहे हैं। इस मौके पर पूरी दुनिया के मुसलमानों से अपील की जा रही है कि वो अपने नबी की पैदाइश के मौके पर ज़्यादा से ज़्यादा चैरिटी करें, गरीबों की मदद करें और उनके घरों में जो लड़के पैदा हों उन सब का नाम मोहम्मद रखा जाए। इसी तरीके से ये भी ऐलान किया गया है कि हुजूर के नाम पर भूखों को खाना खिलवाया जाए, लंगर तकसीम किया जाए, तालीम को आम करने के लिए स्कूल, कॉलेज, यूनिवर्सिटी ये बनाई जाए। लोगों के अंदर अमन व अमान किस तरीके से हमारे हुजूर ने कायम किया उसको अपनाया जाए। हुजूर की सीरत, हुजूर की लाइफ पर एक किताब सीरत मुस्तफ़ा शाये की गई है रज़ा एकेडमी की तरफ से। वो किताब हिंदी और उर्दू में है, 600 सफ़े की किताब है। सिर्फ 100 रुपये में वो किताब घर घर पहुंचाने का हमारा मंसूबा है। इसी तरीके से पूरी दुनिया के जो मुस्लिम ममालिक हैं, मुल्क, उनको लेटर लिखा जाएगा कि आप अपने मुल्क में हुजूर के नाम से यूनिवर्सिटी, कॉलेज, हॉस्पिटल और जो भी नेक काम करें आप ये कायम करें और जो भी नेक काम करें उसको रसूलुल्लाह के नाम से मंसूब करें। मुस्तफ़ा यूनिवर्सिटी, मोहम्मदी लाइब्रेरी, जो कुछ भी आप काम करें वो हुजूर की तरफ उसको मंसूब करें। इस तरीके से फलाही काम, चैरिटी के काम बहुत से किए जाएंगे जिससे हर कौम, हर मज़हब, हर कास्ट को उसका फ़ायदा पहुँचे। अस्सलाम वालेकुम। आज इथं सय्यद हाजी अमीद तकिया ट्रस्ट इथे आमचे पाहुणे सईद नूरी साहेब, रझा अकॅडमीचे ऑल इंडिया प्रेसिडेंट, तसेच बाकीचे उलमा इकराम पण इथं दर्गा सय्यद हाजी अमीरुद्दीन दर्गाचं संदल आणि उर्सच्या मोक्यावर इथं आलेले आहे। आणि सीरत मुस्तफा म्हणून एक मिशन ऑल इंडियामध्ये चाललेलं आहे आमचं। 5 सप्टेंबरला पैगंबर जयंती आहे, त्यामुळे जे पैगंबरांचे विचार होते ते घरोघरी पोहोचण्यासाठी हे सगळे मिशन चालू आहे। तर तुमचे शेजारबरोबर तुम्ही कशा राहावा, जे आजारी लोक आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय करावा, जे हे पैगंबरांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जे जे शिकवण मुस्लिम समाजाला दिलेली आहे ते मिशन पूर्ण व्हावं आणि आमचे देशात
शांती आणि अमन राहावा याच्यासाठी आम्ही हे सगळे प्रयत्न चालू आहे आमचे। तर 5 सप्टेंबरला 1500 वर्षे पैगंबरची जयंतीला होतील, ह्यामुळे हे कार्यक्रम आम्ही सगळे त्याचे चालू केलेले आहे।